भामरागड तालुक्यातील भटपार परिसरातील रस्त्यांची अतिशय खराब अवस्था झाल्याने नागरिकांनी आंदोलन छेडल्यास मूलभूत सुविधांच्या अभावामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलंय। नागरिकांनी भटपार ते देसी मार्गाचे डांबरीकरण तसेच भटपार ते घोटपाडी मार्ग पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करण्याची मागणी केली आहे। याशिवाय परिसरात एसटी बस सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे। प्रशासनाकडून वारंवार मागण्या करूनही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। लवकरात लवकर उपाययोजना न झाल्यास आंदोलक अधिक तीव्र इशारा देण्यात आलाय। सर्वांना जय भीम जय सेवा। मी सूरज जकुलवार, भारतीय कम्युनिस्ट पार्टी जिल्हा कौन्सिल मेंबर। आम्ही 15 एप्रिल 2024 पासून इथं तहसील कार्यालय भामरागडच्या समोर बेमुदत धरणे आंदोलन बसलो आहोत। तर आम्ही या आंदोलनाची सुरुवात ढोल वाजवून आणि पारंपरिक रीतीला मुक्त करून शासनाचं लक्ष वेधण्यासाठी केलो। मग त्याच्यानंतर आम्हाला तहसीलदारांना आतमध्ये बोलवलं। डिप्टी इंजिनियर होते, त्यांच्यासोबत आम्ही चर्चा केली। त्यांनी म्हटलं मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे आम्ही घेऊन जाऊ चर्चेसाठी। तर दुसऱ्या दिवशी आमचा एक शिष्टमंडळ गेला जिल्हा परिषद कार्यालयाला चर्चेकरिता, पण चर्चेकडून काही मार्ग नाही निघाला। तर शासनाचं म्हणणं आहे त्यांच्याकडे निधी नाही आहे। तर निधी कसं नाही आहे, म्हणजे एवढा मोठा जिल्हा परिषद आहे, त्याच्याकडे काही साधा माती मुरुम टाकायला पण पैसे कसे नाही। मग त्याच्या तोडगा नाही निघाल्यावर मग आम्ही वापस आलो। परत आम्ही धरणे आंदोलनावर आजचा 4था दिवस आहे। तर या 3-4 दिवसामध्ये आम्ही सगळे येतच राहत आहोत, येतच जेवत आहोत, येतच स्वयंपाक बनत आहे, सगळे लोक येतच आंघोळ करत आहे। एवढा उन्हाचा आता वेव चालू आहे, हीट वेव चालू आहे, तरी या उन्हाच्या तडाख्यामध्ये आम्ही बसतो। कुणाला काही कमी जास्त झालं तर जबाबदारी कोण घेणार? प्रशासनाने याची लवकर दखल घ्यायला पाहिजे। आणि जेव्हापर्यंत आमचा रोड मंजूर नव्हता आम्ही सगळे इथं बसायला तयार आहोत। सरकार एकीकडे म्हणते आम्ही एअरपोर्ट बनवतो गडचिरोली जिल्ह्यात। गडचिरोली जिल्ह्यात एअरपोर्ट बनवतो, कोण लोक जाणार आहे एअरपोर्टसाठी? साधे इथं गडचिरोली जिल्ह्यात जाण्यासाठी मातीमुरुमचे रोड नाही आहे, रस्ते नाही आहे। पहिले त्याच्याकडे लक्ष द्यायचं सोडून एअरपोर्ट बनवतो। एअरपोर्ट कोणासाठी बनवत आहे? खतांच्या मालकांसाठी बनवत आहे, बाहेरून दुरून येतील म्हणून। आमच्यासाठी एक साधे रोड बनवून द्या पहिले, मग त्याच्यानंतर तुम्ही एअरपोर्ट बनवा, रेल्वे बनवा, मेट्रो बनवा, काही बनवा, पण पहिले तुम्ही यासाठी लोकांना रोड तर बनवून द्या, अशी आमची मागणी आहे। जेव्हापर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही, आमची प्रामुख्याने 3 मागणी आहेत। घोटपाडी ते भटपारपर्यंत आम्हाला एक मातीमुरुमचा रोड पाहिजे, दरबा ते घोटपाडीपर्यंत एक डांबरीकरणचा रोड पाहिजे, तिसरा आम्हाला एक एसटी बस सेवा पाहिजे। आता एसटी बस सेवा आमच्याकडे येत नाही, त्याच्यामुळे सगळ्यांना बाईक सगळ्यांकडे नाही, लोकांना पैदल यायला लागते आणि रुग्णांना वगैरे खाटेवर पकडून आणायला लागते, कारण मधात ब्रिज वगैरे काहीच नाही आहे। तर अशी व्यवस्था किती दिवस असं चालेल? त्याच्यामुळे आमची अशी मागणी आहे की त्वरित आमच्या मागण्या पूर्ण करावे आणि प्रशासनाने हा विषय मार्गी काढावा। धन्यवाद। एसवाराची न्यूजसाठी विदर्भ संपादक जावेद अली सय्यद, गडचिरोली।